परफेक्ट वेळ आणि परफेक्ट परिस्थिती ही कधी अस्तित्वातच नसते. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 32वा दिवस आहे आणि गेल्या 30 दिवसांमध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या आयुष्यात बदलल्या आहेत त्यामधल्या काही 5 ते 10 पॉईंट तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल. मी तर माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी 90 दिवसामध्ये उत्तम प्रकारचे 90 व्हिडिओ बनवेल. हे माझं एक 90 दिवसाचं छोटंसं गोल असेल. तुम्ही तुमच्या आयुष्याला सुरुवात केलीत का? तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं का आणि त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे टाकत आहात का? हे माझं एक स्वप्न आहे. कुणासाठी ते छोटंसं असेल पण माझ्यासाठी ते खूप अमूल्य आहे. मी त्याची सुरुवात केलेली आहे. माझ्या या प्रवासामध्ये कोणी कोणी स्वतःचं स्वप्न सुरू केलं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग या 30-31 दिवसामध्ये मी स्वतःमध्ये काय छोटे छोटे बदल घडवले आणि 5 ते 10 असे पॉईंट सांगणार जे की खूप छोटे आहेत, परंतु तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये ते उतरवलेत, आत्मसात केलेत आणि त्या गोष्टींवरती अंमल करायला लागलात तर येणाऱ्या 90 दिवसामध्ये जेही तुमचं स्वप्न असेल त्या दिशेने जर तुम्ही सुरुवात केलेली असेल तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल. पीपल डोंट फेल, दे क्वाइट व्हेरी अर्ली. तुम्ही हारता का हारता? सातत्य थांबवता म्हणून तुम्ही हारता. या जगामध्ये एखाद्या गोष्टीला 0 पासून 100 पर्यंत आत्मसात करण्याची तयारी ठेवली आणि योग्यरित्या तुम्ही दररोज त्याला वेळ दिला, त्यानुसार चाललात तर ती गोष्ट नक्कीच तुमची होत असते. पण बहुतेक लोक हे आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नाचं एक पाऊल उरलेलं असतानाच आपलं आयुष्य सोडतात. ती गोष्ट आत्मसात करत नाहीत. एकच आयुष्याचं एक पाऊल तुम्ही उचला आणि ती गोष्ट तुमची असते. एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर ती गोष्ट प्राप्त होईपर्यंत कधीही थांबू नका. आयुष्य नक्कीच बदलेल. कोणीही परफेक्ट नसतं. कोणीही शून्यापासूनच सुरुवात करतं. कुणीच आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं. पण जो व्यक्ती थांबत नाही तो आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठतो आणि जो व्यक्ती थांबतो तो व्यक्ती तिथंच राहतो. छोटंसं उदाहरण देते. एखादा व्यक्ती छोटीशी चहाची गाडा लावतो आणि तो 5 ते 10 वर्ष चालवतो आणि त्याची जर क्वालिटी उत्तम आणि कमी पैशामध्ये तो जर देत असेल आणि त्याने 10 वर्ष घातली असेल आणि त्याचं नाव झालं असेल तर त्याच्या ब्रँचेस उघडतो वेगवेगळा. त्याचा मुलगा हाताला आला तर त्याचा एक वेगळ्या ठिकाणी गाडा लावून देईल किंवा त्याच्या वाईफला लावून देईल. अशा प्रकारे तो त्याचा व्यापार वाढवेल आणि दुसरा व्यक्ती त्यानं दुसरा पोह्याचा गाडा लावलेला असेल आणि तो 6 महिने 1 वर्ष करेल आणि यात काहीच पडत नाही म्हणून तो सोडून टाकेल. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला वेळ देत नाही, भरपूर वेळ देत नाही, त्याचं ज्ञान अर्जित करत नाही, स्वतःमध्ये पेशन्स ठेवत नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुमची होणार नाही. आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही रात्रातून फेमस होणारी नाही, रात्रातून श्रीमंत होणारी नाही. तुम्ही इतिहासामधल्या महान पुरुषांचा कुणाचाही इतिहास वाचा, रात्रातून हा बदल कधीच घडत नसतो. भारतामध्ये नाही पूर्ण जगामध्ये 80% जनता ही मध्यमवर्गीय एकदम गरीब याच परिस्थितीत आढळणार. जे जगातील 20% खूप श्रीमंत लोक आहेत, तुम्ही त्यांच्या घरी जन्मलेला असाल तर ती गोष्ट वेगळी. पण जे पण माझा हा व्हिडिओ पाहत आहे ते सर्वजण सामान्य घरचे आहेत. मी पण खूप सामान्य घरचे आहे. आपल्याला जर आपलं आयुष्य बदलायचं असेल, आयुष्यात खूप मोठं काहीतरी करायचं असेल तर आयुष्यामध्ये सुरुवात करावं लागेल. खूप मोठं काहीतरी म्हणजे काय? या क्षणी तुमची परिस्थिती काय आहे? तुम्ही शून्य आहात का? स्वतःचे पैसे स्वतः कमवता का? स्वतःचं जेवण, स्वतःचे कपडे, स्वतःचा खर्च, एक्सपेन्सेस स्वतः घेता का? तुम्ही स्वावलंबी आहात का? नाही. तुम्ही जर विद्यार्थी असाल, याच्यातली कोणतीच गोष्ट करत नाही तरी हरकत नाही. या क्षणी आयुष्याचं गोल ठेवा, अर्थार्जन करा. जितकं जास्त पैसा कमवता येतं तेवढा पैसा कमवा. पैसा फक्त शान शौकासाठीच कमवायचा असतो का? नाही. पैसा हा प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो. तुम्हाला तुमचं शरीर सुदृढ ठेवायचं असेल, चांगलं अन्न खायचं असेल, त्यासाठी सुद्धा पैसा लागतो. तुमच्या परिवारातला प्रिय व्यक्ती जर आजारी पडला, तो व्यक्ती जगण्यासाठीही पैसा लागतो. मग पैसा कमवणे, स्वावलंबी होणे, स्वतःचे खर्च स्वतः करणे, स्वतःच्या असण्याचं स्वतः जिम्मेदारी घेणे म्हणजे आपण आयुष्यात पुढे गेलो. प्रत्येक जण किती कमवतं हे त्यानं काय ठरवलं, सध्या त्याची परिस्थिती काय आहे, तो काय करत आहे याच्यावरती डिपेंड आहे. दुसऱ्यांशी तुलना करू नका. पण आज तुम्ही जिथं आहेत येणाऱ्या 5 वर्षानंतर त्यापेक्षा खूप समोर जा. त्यासाठी सुरुवात आज करा. कितीही छोटीशी असो त्यात सातत्य ठेवा. मी एक छोटंसं उदाहरण दिलं, हे तर फक्त त्या चहाच्या गाड्याचं वगैरे होते. पण तुम्हाला आयुष्यात अभ्यास करायचा असेल, सरकारी नोकरी प्राप्त करायची असेल, त्याच्यासोबतही 4 पैसे कमवायचे असेल तर या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा आणि जोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीसाठी थांबू नका. युअर रुटीन प्रेडिक्टेड युअर फ्युचर.
तुमची आजची दिनचर्या हे तुमचं भविष्य ठरवत असते. तुम्ही विचार करा, सकाळ ते संध्याकाळ सध्या तुम्ही ते जे जीवन जगत आहात त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांना वेळ देत आहात का? एखादी कला, एखादी स्किल डेव्हलप करत आहात का? काळ कुठे चालला, काळानुरूप तुम्ही अपडेट आहात का? स्टुडंट असाल तर अपडेट असणारच, पण तुमचं थोडंसं वय असेल तर काळानुरूप तुम्ही अपडेट असाल का? नसला तर अपडेट करा, काळानुरूप चला. सोशल मीडियाच्या या जगामध्ये सोशल मीडियाचं माध्यम अशा प्रकारे वापर करा जे की तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेईल. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, प्रत्येक गोष्ट ही वाईटही नसती, चांगलीही नसती. आपण जसा विचार करतो तसा असती. सोशल मीडियाचा वापर जर तुम्ही पैसे कमवण्यासाठी केला, कमी खर्चामध्ये काही शिकण्यासाठी केला, सोशल मीडिया एवढं उत्तम माध्यम आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे शिकायचं ते घरात बसून रात्री शिकायचं, रात्री दिवसा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शिकू शकता. याच्या एवढं उत्तम माध्यम काहीच नाही. AI चा वापर करा, गुगलचा वापर करा, यूट्यूबचा वापर करा, इंस्टाग्रामचा, परंतु चांगल्या गोष्टीसाठी वापर करा. आणि तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या आयुष्यात फोनची आवश्यकता नसेल तर खूप कमी वापर करा. आधुनिक राहा, फोनच्या आहारी जाऊ नका, सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका. आयुष्यामध्ये जे प्राप्त करायचं ते प्राप्त करा आणि मग नंतर काय करायचं ते करा. या जगामध्ये लोक म्हणतात अपॉर्च्युनिटी नाही. मी दुसरी एक सिरीज बनवणार आहे, त्यात सांगणार आहे. मी तर म्हणते 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जेवढ्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, आज तेवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही वयस्कर असाल, तुम्ही लहान मोठे कोणत्याही वयात असाल, तुमच्याकडे ज्ञान असेल, तुमच्याकडे कला असेल, ती गोष्ट तुम्हाला चेहरा दाखवायचा असेल किंवा न दाखवायचा असेल तर तुम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यावसायिक रूपामध्ये भरपूर सारा पैसा कमवू शकता. मी एखादा यावरती व्हिडिओ बनवणार आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. कोणतीच गोष्ट ही वाईट नसती. काळानुरूप अपडेट राहा आणि त्याचा आपल्या आयुष्यात चांगल्या कामासाठी उपयोग घ्या. स्टॉप एक्सप्लेनिंग युअरसेल्फ टू एव्हरीवन. स्वतः प्रत्येकाजवळ आपलं रडगरानं गाऊ नका, आपली स्वप्न सांगू नका. हां, तुम्हाला एखाद्या विषयामध्ये पुढं जायचं असेल तर त्याचं ज्ञान अर्जित करा. भूतकाळाच्या गोष्टींमध्ये रमू नका. भविष्याचे प्लॅन ठरवा आणि वर्तमानामध्ये उत्तम दिनचर्या ठेवा अशी की तुम्हाला जे भविष्यात प्राप्त करायचं असेल. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला वेळ कमी मिळेल. तुम्ही जर गृहिणी असाल, तुमचे लहान मुलं असेल तर वेळ कमी मिळेल. पण तुम्ही विद्यार्थी असाल आणि गृहिणी असाल तर तुमच्याकडे पूर्ण रात्र आहे. तुम्हाला कुणाचे बंधनं नाही आहेत. तुम्ही एखाद्या विषयाला इतकं पुढं न्या की त्यात तुम्ही आयुष्यामध्ये पैसा कमवू शका. एवढा पैसा कमवू शका की तुम्ही त्यावर स्वतःचं जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकाल. सध्या सोशल मीडियाचं काळ आहे. मी प्रत्येक याच्यात सांगते, तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल, कोणत्या पण क्षेत्रातली असो, तुम्ही विद्यार्थी असाल, मार्केटमध्ये बघा कोणत्या स्किलला जास्त डिमांड आहे, कोणत्याला जास्त पगार मिळतो. तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल, इव्हन तो BA, BCom, BSc कोणत्याही स्ट्रीममध्ये असाल तरी पण खूप सारे कम्प्युटरचे कोर्सेस आहेत की जे तुम्ही घरी बसून फर्स्ट इयर, सेकंड इयर पासून दररोज 1-1 तास दिला की तुमची डिग्री होताच तुम्ही इंटरव्ह्यू देऊन नोकरीला वगैरे लागू शकता. हे तर शिक्षणाच्या बाबतीत झालं, पण खूप साऱ्या कला, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत जे तुम्ही घरात बसून करता. तुमचं वय काहीही असो, तुम्ही कुठेही राहत असो, खेड्यात राहत असो, शहरात राहत असो, आजकाल फोन, इंटरनेटचं माध्यम सगळीकडे आहे. तर या गोष्टींचा चांगला विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. सर्वांना पटवून देण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही स्वतःला हरवता. दुसऱ्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. तुम्ही स्वतःला स्वतःसाठी सिद्ध करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. आयुष्याचा कम्फर्ट झोन सोडा. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट आत्मसात होणार नाही. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण सुरुवात करतो शिकण्यासाठी ती बिलकुल सोपी वाटत नाही, अवघडच वाटते. पण एखादी गोष्ट आपण दररोज केली, 100 दिवस केली तर ती गोष्ट तुम्हाला नक्की समजायला लागेल, उत्तम प्रकारे येईल. एकदम सोपं उदाहरण देते. आजही आपण म्हणतो की खूप सारे लोक इंग्लिश चांगली बोलू लागले आहेत या 2025च्या काळामध्ये म्हणते, परंतु रियालिटीमध्ये तुम्ही जर इंटरव्ह्यू घेतलात लोकांचा, इंजिनियर, MBA किंवा PhD पण जे काही लोक गावाकडचे वगैरे होत असतील तर त्यांना हे चांगलं माहीत असेल, पेपरमध्ये लिहिणं, पास आउट होणं आणि इंग्लिश कम्युनिकेशन करणं
जितकी सोपी छोटी गोष्ट दिसायली ना तुम्हाला, साधी इंग्लिश कम्युनिकेशन गोष्ट, याच्यावर जरी तुम्ही काम केलं, उत्तम प्रकारे इंग्लिश बोलायला शिकलात आणि थोडंसं बेसिक कम्प्युटर नॉलेज शिकलं, तर खूप साऱ्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. गोष्ट खूप छोटीशी आहे. आपल्याला वाटते प्रत्येकाला इंग्लिश येते, उच्च शिक्षित असतात, MSc असतात, MSc BEd असतात, पण साधा इंटरनॅशनल स्कूलच्या इंटरव्ह्यूला सुद्धा भिणारे लोक असतात का, तर त्यांनी आपल्या इंग्लिशवर काम केलेलं नाही. हे मी एक छोटंसं उदाहरण द्यायले. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला हे असंच लागू होत असते. एकच गोष्ट घ्या, खूप छोटी असो, पण त्याच्यामध्ये 0 पासून 100 पर्यंत ज्ञान आत्मसात करा. कला असो, गोष्ट असो, काही पण असो, ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार. गोष्ट छोटीशी असते, आपल्याला वाटते ही प्रत्येकाला येते, पण सध्याच्या काळात जरी तुम्ही प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन केलं, तर एखादी गोष्ट वरवर येणं वेगळं आणि त्या गोष्टीमध्ये पारंगत असणं वेगळं. आणि आजही ग्रामीण भागामध्ये खूप कमी लोक आढळतात जे की इंग्लिशवरती कमांड असतं. त्यांच्याकडे खूप नॉलेज असतं, ते खूप उत्तम सुशिक्षित असतात, त्यांच्या विषयाचं नॉलेज असतं, परंतु फक्त आणि फक्त इंग्लिश येत नाही म्हणून ते मागे राहतात. गोष्ट खूप छोटीशी आहे. साधं इंग्लिशवर जरी तुम्ही तुमचं 90 दिवस 1 वर्ष असं काम केलं की तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकाल, तर तुम्हाला स्वतःचा अनुभव येईल की ही इतकी छोटीशी गोष्ट होती आणि या गोष्टीमुळे मी मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक करू शकलो किंवा शकले. तर या गोष्टी सांगण्याचा मागचा एकच अर्थ आहे की कॉम्पिटिशन हे स्वतःशी ठेवा. आपण म्हणतो पहिले पण तेवढंच कॉम्पिटिशन होतं, आजही तेवढंच आहे. उलट आज जास्त संध्या उपलब्ध आहेत. तुमचा बघण्याचा तसा दृष्टिकोन नाही. प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी, प्रत्येकाला मोठ्या 1 लाख पगाराची इंजिनिअरिंगची नोकरी हवी, हे शक्य नाही. पूर्ण भारतामध्ये एकदम हाय पॅकेजच्या नोकऱ्या कमी आहेत, सरकारी नोकऱ्या कमी आहेत. जेवढी यूथची संख्या आहे तेवढ्या नोकऱ्या कधी नव्हत्या नाही आणि येणाऱ्या काळात पण राहणार नाही. तर तुम्ही लहान असाल तर एखादा व्यवसाय, एखादी स्किल, एखादी ऑनलाईन गोष्ट, 2-3 गोष्टींमध्ये स्वतःला प्रिपेअर ठेवा. शिक्षण तर असावंच, पण सध्या काळ एवढा बदललेला आहे की त्याच्यासोबत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी यायला हव्यात. हे तर झालं विद्यार्थ्यांसाठी, परंतु जे विद्यार्थी नाहीये, ज्यांची 30 क्रॉस झालेली आहे, 40 क्रॉस झालेली आहे, हे लोक सुद्धा घरी बसून पैसे कमवू शकतात. स्वतःला काळानुरूप अडॅप्ट करा. बेसिक लॅपटॉप शिका, बेसिक मोबाईल शिका म्हणजे कोणाला फोन करणं, युट्यूब चालवलं, गाणं ऐकलं असं नाही. पैसा कमवण्याचं कोणते कोणते माध्यम आहे हे या युट्यूब मधून शिका, या फोनवरून शिका. AI चा वापर करा. विविध इंग्लिश घरी बसून इंग्लिश शिकायची असेल तर भरपूर सारे ॲप आहेत, हिंदी शिकायची असेल तर भरपूर सारे ॲप आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी मोबाईलच्या माध्यमाकडे आहेत, पण आपण त्या दृष्टीने कधीच आपण फोनकडे बघत नाही. आधुनिकतेचा चांगला वापर करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघा. आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे. सुरुवातीला अवघड वाटेल, पण मग नंतर एखादी कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून तुम्ही जर गोष्ट आत्मसात केली ना, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल की मी या जीवनामध्ये काहीही शिकू शकतो, जे की मला आवडतं, नाही आवडतं. कधी कधी आवडच महत्वाची नसती, अशाही आयुष्यामध्ये गोष्टी शिकाव्या लागतात ज्या की आपल्याला बिलकुल आवडत नाहीत, परंतु त्या आपल्या कामासाठी, आयुष्य पुढे नेण्यासाठी खूप काम करणारे असतात. ती गोष्ट कितीही न आवडणारी असो, कितीही न येणारी असो, ती जर आत्मसात केल्यावर तुमचं आयुष्य बदलत असेल तर तिथं आवड निवड पाहू नका. ती गोष्ट नक्कीच आयुष्यात आत्मसात करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. तुमची ऊर्जा, तुमचा वेळ व्यर्थ लोकांमध्ये, निगेटिव्ह लोकांमध्ये, भांडण तंटेमध्ये वाया घालवू नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला जास्त वेळ देणार नाही, एकांतात राहणार नाही, अशा संगतीत राहणार नाही की जे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही ना काही करतात. म्हणजे पुढे जाण्यासाठी म्हणजे फक्त हुशार मुलं मुलीच का हो, किंवा एखादा व्यक्ती जो उच्च शिक्षित आहे का असाच का, याचा अर्थ असा नाही होत. ज्यांचे विचार आयुष्यामध्ये आपण सुरुवात करूया, कोणत्याही वयाच्या टप्प्यावरती असो, त्याच्यासाठी काहीतरी करूया. जे नाही शिकूया, आपल्याकडे जे भांडवल आहे, जेवढी अवेलेबिलिटी आहे, त्यामध्ये आपल्याला काय उत्तम करता येतं आणि आयुष्यात कसं पुढे जाता येतं, अशा लोकांच्या संगतीत जा. भांडण तंटामध्ये काहीही पडलेलं नाही. आपली एनर्जी वाया घालवू नका. सर्वप्रथम विचार उच्च आणि पॉझिटिव्ह ठेवा. मी हे करू शकतोच, मी हे करणारच,
मी हे करणार आणि याच्यामध्ये आयुष्यामध्ये सर्वोत्तम स्थान प्राप्त करणार, असे विचार या क्षणी बनवा. आणि आयुष्यामध्ये आजवर जर गोल ठरवलं नसेल तर या क्षणी हा व्हिडिओ संपताच वही आणि पेन घ्या आणि गोल ठरवा. त्यासाठी काय काय लागतं त्या गोष्टी तुमच्याकडे जे अवेलेबल आहे या क्षणापासून शिकायला सुरुवात करा. त्या गोष्टीला स्वतःला जास्तीत जास्त वेळ द्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा. डिसिप्लिन बीट्स मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे काय हो? कुणी नुसतं बोलकं असणं म्हणजे मोटिवेशन नाही. डिसिप्लिन, मी माझ्यामध्ये स्वतःसाठी डिसिप्लिन लावलं. मी दररोज एक व्हिडिओ बनवणार म्हणजे बनवणार. कदाचित मी परफेक्ट नसेल आणि मी स्वतःला परफेक्ट म्हणूनही घेत नाही. या जगामध्ये परफेक्टची परिभाषाच नाहीये. खूप सुंदर बोलणारे लोक आहेत, मराठी भाषेत असो, इंग्लिश भाषेत असो, हिंदी भाषेत असो, वेगळ्या भाषेत असो, खूप ज्ञानी लोक आहेत. मग आपण परफेक्ट कसे? या जगामध्ये करोडो नाही किती लोकसंख्या आहे, आपण कदाचित ती अंकांमध्ये मोजूही शकत नाही पृथ्वी तलावर. तर परफेक्टची परिभाषाही कधी नसते, परफेक्ट वेळही नसते, आपल्याकडे सर्व काही अवेलेबलही नसतं, परफेक्टही नसतं. परंतु मी माझं जे स्वप्न होतं त्याची सुरुवात केली. कदाचित मी परफेक्ट नव्हते आणि नाही, पण प्रत्येक दिवस मी स्वतःला एक पॉइंट चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. एक एक पॉइंट करून आज मी माझ्या 32व्या दिवसावरती आलेले आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात करा. काय माहित येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुमचंही आयुष्य बदललेलं आहे. मी तर माझ्या आयुष्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात केल्या आणि माझ्या आयुष्यामध्ये भरपूर फरक पडला. कदाचित या व्हिडिओच्या मार्फत तुमच्याही आयुष्यामध्ये फरक पडेल. या क्षणापासून मी जे जे सांगितलं ते आत्मसात करून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलेल. ते नुसतं विचार करणं महत्वाचं नाहीये. कधी कधी विचार पण परिपूर्ण नसतात, पण त्यासाठी दररोज एक एक पाऊल उचलणं, त्या गोष्टीसाठी शिकणं, त्या गोष्टीसाठी जे आवश्यक आहे ते करणं हे महत्वाचं असतं. एखादा व्यवसाय, एखादी गोष्ट, एखादी परीक्षा जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला 100% नॉलेज नसतं. जेव्हा आपण ती गोष्ट हातात घेतो त्यातली कमी काय आहे, त्यात चांगलं काय आहे, आपण कुठं कमी आहोत, आपल्यामध्ये अजून काय सुधारायचं आहे, या गोष्टी त्या गोष्टी शिकतानाच कळत असतात. एखाद्या गोष्टीची मी सुरुवात करेल पण कधी मी परफेक्ट झाल्यावर करेल असं जे आपण म्हणतो ना, परफेक्टची परिभाषा या जगामध्ये नाहीये, परफेक्ट वेळही नाहीये आणि परफेक्ट कुणी असं नाहीच आहे. तुमच्या परीने आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून येणाऱ्या वर्षी, दररोज येणाऱ्या 5 वर्षानंतर तुम्ही जर 5 पटीनं पुढे गेलेला असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परफेक्टच आहात. तुलना दुसऱ्यांशी करू नका. परफेक्शनची परिभाषा या जगामध्ये नाहीये. कुणीही परफेक्ट नाहीये, मीही नाहीये, तुम्हीही नाहीये. परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय उत्तम करायचं याचा प्रयत्न करा. दररोज एक पाऊल पुढे टाका आणि आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करा. विचार चांगले बनवा. आयुष्यातून निगेटिव्हिटी, भांडण, तंटा, निगेटिव्ह लोक यांना दूर करा. काही समजत नसेल तर दररोज एखादा तास देवळात जा, मनन चिंतन करा, ईश्वर चरणी करा, प्रामाणिक राहा, खूप मेहनत करा आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे जा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 32वा दिवस होता. गेल्या 30 दिवसामध्ये मी माझ्यामध्ये काय छोटे छोटे बदल केले त्यातले काही मी पॉइंट सांगितलेले आहे. तुमचं स्वप्न काय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा मस्मतकर. चॅनल विषय आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.